आज पुन्हा एकदा आपण आयसोलेशन या चॅप्टरवर काही सीईटीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर पहा, हे 2021च्या सीईटी मध्ये आलेला प्रश्न आहे. अ मास x ग्राम इज सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग. म्हणजे मास यम न घेता आपल्याला त्यांनी दिलेत, किती दिलेत? x ग्राम इज सस्पेंडेड, ग्राम मध्ये आहे लक्षात ठेवा, इज सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग. द स्प्रिंग इज पुल्ड इन डाउनवर्ड डायरेक्शन. एक स्प्रिंग आहे, स्प्रिंगला डाउनवर्ड डायरेक्शनला पुल केलेलं, अँड रिलीज सो दॅट मास परफॉर्म्स SHM ऑफ पिरियड T. म्हणजे ही जर स्प्रिंग असेल समजा, या स्प्रिंगला आपण x ग्राम एवढं मास अटॅच केलेलं आहे आणि याला खाली ओढलंय आणि सोडलंय, तर हे मास असं डाउनवर्ड आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये SHM परफॉर्म करणार आहे. तर एक SHM परफॉर्म करण्यासाठी त्याला T एवढा पिरियड लागायला म्हणाले, म्हणजे टाइम. इफ मास इज इन्क्रीज्ड बाय y. आता पहिलं मास x होतं, आता y मास नाही झालंय, x मध्ये y ऍड केलंय आपण, तर नवीन मास काय होणार आहे? x प्लस y आणि हे टोटल होणार आहे ग्राम. सेकंड ग्राम. द पिरियड बिकम्स, म्हणजे पिरियड काय व्हायलाय? वाढायलाय थोडं, 4t/3 व्हायलाय. पहिलं x ग्राम होतं तर पिरियड t होता, आता x प्लस y ग्राम वेट झालंय मास, तर पिरियड काय झालाय? 4t/3. द रेशो ऑफ y/x इज, आपल्याला y/x चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग आता आपल्याला टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन दिलंय, तर आपल्याला असा फॉर्म्युला माहित पाहिजे की ज्याच्यामध्ये टाइम पिरियड आणि मास आहे. तर टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन 2π रूट मध्ये m/k कसा आलेला आहे SHM साठी इथं पाहू शकता. आपल्याला माहित आहे ओमेगा इज इक्वल टू 2π/t असते, आणि ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला काय रूट मध्ये k/m इज इक्वल टू 2π/t. तर मला टी काढायचं आहे, तर मी इकडची साईड उलटी करायला होते, ही पण साईड काय होणार आहे? उलटी होणार आहे. तर k/m च्या ऐवजी m/k बनल, आणि इकडं t/2π, आणि हे भागाकारातलं 2π इकडे गुणाकारात, देअरफॉर t max इज इक्वल टू 2π रूट मध्ये m/k. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला येईल. मग आता आपल्याला मास त्यांनी m नाही दिलंय, मास काय दिलेला आहे? x, म्हणून t इज इक्वल टू 2π रूट मध्ये x/k आलेला आहे. मग आता आपण काय केलंय? मास वाढवले, तर नवीन टाइम t डॅश ने दाखवायला समजा आपण 2π, मास काय झालंय आपलं नवीन? x प्लस वाय डिवायडेड बाय k, ते t डॅश आहे. मग आपण रेशो घ्यायला, t डॅश रेशो y/x फाइंड आउट करायचं आपल्याला, तर t डॅश अपॉन t इज इक्वल टू रूट मध्ये x प्लस वाय डिवायडेड बाय x. कसं काय? ते 2π आणि k दोघांचं काय होऊन जाणार आहे? कॅन्सल, ह्याचा आणि ह्याचं. मग वरी t डॅश होतं म्हणून रूट मध्ये x प्लस वाय वरी, आणि x कुठे येणार आहे? खाली. तर t डॅश अपॉन t, t डॅश अपॉन t हे आहे बघा, हे जे नवीन टाइम पिरियड आहे ते असा दिलाय, t डॅश नवीन टाइम पिरियड, हे काय बनणार आहे? 4t/3. तर t डॅश ला t डॅश इथं लिहिलं, t डॅश ला t डॅश गुणाकारातलं t भागाकारात इज इक्वल टू 4/3. तर t डॅश बाय t किती आलाय? 4/3 इथं आलं. मग मला y/x चा रेशो फाइंड आउट करायचा, तर मी दोन्ही साइडला स्क्वेअर करल, दोन्ही साइडचा स्क्वेअर केल्याच्या नंतर याचा स्क्वेअर रूट निघून जाईल, x प्लस वाय डिवायडेड बाय x उरल. इकडचा स्क्वेअर होईल, 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा स्क्वेअर काय झालाय? 9. मग ह्या x ना या x प्लस वाय ला डिवाइड करा, x ना x ला डिवाइड केलं तर 1 येते, प्लस y/x ला y/x इज इक्वल टू 16/9. y/x इज टू बी फाइंड आउट, प्लस 1 बिकम्स -1. मग खाली काय नाही, म्हणजे एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 16 × 16 -9 × 9, 16 - 9 7 भागिले 9 × 9. तर y/x ची व्हॅल्यू 7/9 आलेली आहे. तर ऑप्शन ए आपलं करेक्ट राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे पाहू. नेक्स्ट क्वेश्चन जो की 2021 लाच आलेला आहे सीईटी मध्ये. अ मास m1 इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग ऑफ निग्लिजिबल मास. एक m1 एवढं मास आहे, त्याला स्प्रिंगनं सस्पेंड केलंय, त्या स्प्रिंगचं मास निग्लिजिबल आहे. अ स्प्रिंग इज पुल्ड स्लाइटली इन डाउनवर्ड डायरेक्शन.
स्प्रिंगला आपण अगोदरच्या क्वेश्चन सारखंच खाली ओढलंय. अँड रिलीज्ड मास परफॉर्म SHM ऑफ पिरियड T1. तिथं T पिरियड होता, या कंडिशन मध्ये त्यांनी टाइम पिरियड T1 दिली. इफ द मास इज इन्क्रीज्ड बाय M2. आता पहिलं मास M1 होता, M2 न मास वाढवलंय म्हणजे M1 प्लस M2 होणार आहे नवीन मास आपलं. द टाइम पिरियड T2 बिकम्स द टाइम पिरियड बिकम्स T2. तर नवीन टाइम पिरियड T2 आहे, तर आपल्याला M1 बाय M2 चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. थोडंसं वेगळं आहे त्याच्यापेक्षा. टाइम पिरियडचा आता आपल्याला फॉर्म्युला हा कसा आला समजलाय आपल्याला इथून. हे अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आलेला आहे. मग T इज इक्वल टू 2 पाय रूट मध्ये M अपॉन K. मग T1 आहे तर 2 पाय रूट मध्ये M1 बाय K हे माहिती आहे आपल्याला. सिमिलरली T2 इज इक्वल टू 2 पाय रूट मध्ये आता मास M2 न वाढवलंय, तर M1 आहे, M1 मध्ये M2 ऍड करा भागिले K. मग आपल्याला रेशो घ्यायचा आहे T2 बाय T1. तर सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनला डिवाइड करायला समजू शकतं. हे फर्स्ट इक्वेशन आणि हे आहे सेकंड इक्वेशन. तर T2 बाय T1 रूट मध्ये हे दोघांचं 2 पाय K कॅन्सल होणार आहे. T2 वरी असल्यामुळे रूट मध्ये M1 प्लस M2 वरी आणि M1 खाली. मग ह्याचीच व्हॅल्यू काढायचं आहे, त्याला स्क्वेअर केलंय आपण दोन्ही साईडचा. तर T2 चा स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू M1 प्लस M2 डिवायडेड बाय M1. पण मला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे M2 बाय M1 ची, म्हणजे मला इथं M1 नको. तर आपण अगोदरच शिकलेलं असेल डिव्हिडेंडो A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. अशा पद्धतीनं जर रेशो असेल तर डिव्हिडंडो काय रूल काय म्हणते, ए याच्यातून न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर तुम्ही मायनस करू शकता भागिले बी जशाला तसं. तसंच ह्या साईडला आपण. मग तुम्ही इथं सुद्धा काय वापरलंय डिव्हिडेंडो. T2 चा स्क्वेअर मायनस डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे T1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर जशाला तसं इज इक्वल टू इथं M1 प्लस M2 मायनस M1 झालं तर प्लस M1 मायनस M1 कॅन्सल, नुसतं कोण उरले वरी M2 डिवायडेड बाय M1. मग M2 डिवायडेड बाय M1 ची व्हॅल्यू T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर अपॉन T1 चा स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा, अ बॉडी ऑफ मास 40 ग्राम इज एक्झिक्युटिंग लिनियर SHM. म्हणजे बॉडीचं मास किती आहे 40 ग्राम, इज एक्झिक्युटिंग लिनियर SHM. इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स ऑफ 0.1 न्यूटन. त्या बॉडीवरचं फोर्स किती आहे 0.1 न्यूटन. व्हेन इट इज ऍट अ पॉइंट 2.5 सेंटीमीटर फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे ऍक्च्युअली हे डिस्प्लेसमेंट आहे. मीन पोझिशन पासून बॉडी किती अंतरावर आहे 2.5 सेंटीमीटर वर. द पिरियड अँड एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल ऍट दॅट पॉइंट इज रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे आणि एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं त्या बॉडीचं. तर पहा, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असते F अपॉन M. A इज इक्वल टू F अपॉन M. कारण का फोर्सचा फॉर्म्युला काय असते F इज इक्वल टू M इंटू A. मग त्याला कन्सिडर करून तर हे गुणाकारातलं M भागाकारात जाणार आहे. तर F अपॉन M. फोर्स किती दिलाय आपल्याला 0.1 न्यूटन आणि मास किती आहे 40 ग्राम. ग्रामचं किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला, म्हणजे 40 इंटू 10⁻³ मग 40 इंटू 10⁻³ -3 वरी जाऊन +3 होते. म्हणजेच 0.1 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 40. ऍक्च्युअली 1000 असते. 10⁻³ म्हणजे काय असणार आहे 1000. 0.1 इंटू 1000 100 डिवायडेड बाय 40. याला सॉल्व्ह केल्याच्यानंतर काय येणार आहे 2.5 मीटर पर सेकंड. पण ही व्हॅल्यू आली. आपल्याला माहिती आहे द डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर A इज इक्वल टू -2.5 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर असणार आहे एक्सेलरेशन. तर -2.5 हे ऑप्शन असणार आहे आपलं. त्याच्यानंतर आता डी ऑप्शनच करेक्ट राहणार आहे, पण टाइम पिरियड π/5 येते का आपण चेक करू. मग आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहित आहे T इज इक्वल टू 2 पाय रूट मध्ये M अपॉन K. 2 पायला 2 पाय रूट मध्ये M ची व्हॅल्यू 40 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय K. K म्हणजे काय फोर्स कॉन्स्टंट. आपल्याला किती दिलेला आहे फोर्स कॉन्स्टंट, सॉरी आपण अगोदर काढत आहोत.
तर के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स हा एक फॉर्म्युला आहे. कसं काय, तर आपण एसएचएम साठी एफ इज इक्वल टू के इंटू एक्स हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं. तर के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स, एफ आहे 0.1, एक्स डिस्प्लेसमेंट सेंटीमीटर मध्ये दिलंय आपल्याला 2.5 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ 2.5 टू 10⁻² मीटर. हे -2 जर वरी गेलं तर +2 बनते. 0.1 इंटू प्लस 10⁻+2 म्हणजे 100, 0.1 इंटू 100 म्हणजे 10, 10 डिवायडेड बाय 2.5 म्हणजे 4 न्यूटन पर मीटर हे त्याचा युनिट असते. हे 4 व्हॅल्यूज ठेवल्या. हे 4 इंटू 40 डिवायडेड बाय 4 10, 10 इंटू 10⁻². ह्याला असं कसं सॉल्व्ह केलंय थोडंसं व्यवस्थित पहा. याला सॉल्व्ह कसं केलं पहा. 2π रूट मध्ये हे 40 डिवायडेड बाय 4 तर 10 होणार आहे. 10 इंटू 10⁻³ काय आहे -3. तर 2π ला 2π रूट मध्ये 10 इंटू 10⁻³ म्हणजे इथं काय नाही म्हणजे 1 असते. 10⁻1 इंटू 10⁻³ 10⁻². 2π ला 2π 10⁻² खाली आलं +2, याचा अर्थ 2 शून्य म्हणजे 100. 2π ला 2π 1चं स्क्वेअर रूट 1, 100चं 10, तर 2 1 जा 2, 2 5 जा 10, तर 5π/5 आणि टाइम पिरियड असल्यामुळे याचा युनिट असणार आहे सेकंद, म्हणून आपलं आन्सर करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हे इम्पॉर्टंट सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट सुद्धा येतील. स्प्रिंगला असणारा एक स्प्रिंगचा कॉन्स्टंट म्हणजे फोर्स कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. जर दोन स्प्रिंग्स पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असतील म्हणजे एका साइडला एक असतील, दोघं मिळून ते फोर्स किंवा ते भार सांभाळत असतील, तर त्यांच्या फोर्स कॉन्स्टंटची बेरीज करायचं असते डायरेक्ट. आणि जर दोन स्प्रिंग सिरीज मध्ये म्हणजे एकानंतर एक असतील समजा, तर त्यांच्या फोर्स कॉन्स्टंटच्या रेसिप्रोकलची बेरीज करायची असते आपल्याला. रेजिस्टन्स सारखं आहे, पण रेजिस्टन्स मध्ये सिरीज मध्ये असेल तर डायरेक्ट बेरीज करता आणि पॅरलल मध्ये असेल तर रेसिप्रोकलची बेरीज होते. त्याच्या उलट थोडंसं, इथं पॅरलल मध्ये असेल तर डायरेक्ट बेरीज करायची आहे तुम्हाला आणि सिरीज मध्ये असतील तर रेसिप्रोकलची बेरीज करायची आहे. तर पहा, द टू स्प्रिंग्स हॅव्हिंग फोर्स कॉन्स्टंट K1 अँड K1 हेच आहेत, आर इन पॅरलल कॉम्बिनेशन. देअरफॉर देअर इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट K' नाव दिलंय आपण त्याला. K1 + K1 या दोघांची डायरेक्ट बेरीज येणार आहे. K1 + K1 2K1 येणार आहे. तर हे K' आलं म्हणजे ह्या दोघांचं मिळून आता K' आलेलं आहे. म्हणजे आपण अशी डायग्राम काढू शकतो. हे एक स्प्रिंग आहे आता आणि नंतर इथं दुसरी स्प्रिंग आहे आपली. याचा मास M आहे, याचा फोर्स कॉन्स्टंट K2 आणि याचा फोर्स कॉन्स्टंट आहे आता K'. मग द थर्ड स्प्रिंग इज इन सिरीज विथ दिस टू. या दोघांसोबत ही सिरीज आहे म्हणजे K' सोबत K2 काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे. मग इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट विल बी सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेसिप्रोकलची बेरीज करतो आपण. तर 1/K हे इफेक्टिव्ह आहे म्हणजे रिझल्टंट म्हणू शकता याला आपण. 1/K' प्लस 1/K2. 1/K ला K, 1/K' ची व्हॅल्यू 2K1 अगोदरच आलेली आहे आपली, प्लस 1/K2 क्रॉस मल्टिप्लिकेशन K2 इंटू 1 K2 प्लस 2K1 इंटू 1 2K1 डिवायडेड बाय 2K1 इंटू K2. मग हे 1/K आलंय, आपल्याला K काढायचा आहे तर उलट करायला होतं आपण. 1/K ला K/1 लिहिला म्हणजे K, यालाही उलट करा 2K1 इंटू K2 डिवायडेड बाय 2K1 अगोदर लिहिलंय प्लस K2 नंतर लिहिलंय. तर आपलं हे आन्सर करेक्ट आहे. तर इथं आपण आजच्या लेक्चरला थांबूया. थँक्यू.